नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका देगलूरचा ब्लॉगर. तर आज आम्ही जाणार आहे मुंबईला. तर त्याआधी केडी आणण्यासाठी चाललोय त्याच्या फॅक्टरीवरती. ओके, ही आहे त्याची फॅक्टरी. इथे शर्ट बनतात. गोडाऊन किती मोठा आहे बघू शकता तुम्ही. त्याला घेऊन आम्ही आलो गोवा नाक्याला हरिओमच्या इथे नाश्ता करण्यासाठी. आणि आम्ही नाश्त्यामध्ये मागवला दही कचोरी, जे की खूप टेस्टी होती. खूप टेस्टी होती. आणि एक सँडविच पण मागवला. नंतर आम्ही दादर स्टेशनला गेलो. दादर स्टेशनवरनं तिथून आम्ही पकडली चर्चगेटची ट्रेन. आणि रस्त्यामध्ये दिसला मला वानखेडे स्टेडियम. मग लगेच आम्ही गेलो चर्चगेटला. चर्चगेटवरनं उतरून आम्ही गेलो बाहेर स्ट्रीट फूडला, म्हणजे काहीतरी खाण्यासाठी. मग आम्ही ते घेतली फ्रँकी आणि थोडंसं थंड पिण्यासाठी मिलीचा ज्यूस घेतला शेखरने, माझा, आणि हर्षलने स्प्राईट घेतला. आता इथून चाललोय मरीन ड्राईव्हला फिरण्यासाठी. खायला घेतलं आहे. आता खायला काय घेतलं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पुढं. मग शेवटी आम्ही मरीन ड्राईव्हच्या इथे पोहोचलो आणि तिथनं हवा एवढी मस्त येत होती ती. आणि मी इथे सिग्नलला थांबून होतो, तर समोरनं 2 माणसं पळत येत होती. तर त्यांचा पण व्हिडिओ काढला. आणि काही बघा कशी पळत आहेत माकडासारखी. असं तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. बघा किती मस्त व्ह्यू येतोय. आणि मला पण खूप भारी वाटत होतं का हवा येत होती. आणि इथं हरिभाया थांबलाय. नंतर सिग्नल रेड झाला आणि आम्हाला जायचं होतं राईटला, पण तिथल्या पोलिसांनी आम्हाला सोडला स्ट्रेट. आम्ही आता दुसऱ्या साईडला आलो. भैया पहिल्यांदा मरीन ड्राईव्ह बघून त्याला खूप खुशी वाटते. म्हणजे आणखीन आम्ही मरीन ड्राईव्हला गेलो नाही तरी पण भैया खूप खुश होता की यार काय व्ह्यू आहे म्हणून. 5 मिनिटानंतर सोडला भाई. आणि मागं पण बघू शकता. ओके, तर पहिल्यांदा आलोय भैया मरीन ड्राईव्हला. मी तर भरपूर वेळा आलोय. तर भैया कसा आहे? एक नंबर आहे मुंबई. हां, ओके. आणि इथले पब्लिक पण बघू शकता. इथं गर्दी एवढी होती का आम्हाला बसायला जागाच भेटत नव्हती. मग पुढे गेल्यानंतर कसं तरी आम्हाला जागा भेटली. केडी बसला. आणि तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो समुद्राचा. आणि कशी तरी जागा भेटली, म्हणजे 2-3 जणच बसले आम्ही. आणि काही जण या साईडला बसलो. आम्ही चालू आणि वानखेडे इथं बराच वेळ झाला. त्यावेळी ट्रॉफीचे फोटो काढतात. तर कशाचे मला नाही माहीत. आणि बाई त्यांचं काय चालू माहीत नाही. पण कुठली भाषा बोलतात ते पण माहीत नाही. समजतच नाही कुठली भाषा बोलतायत. ओके, बाकी तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. आणि मध्ये काहीतरी स्टेडियममध्ये काहीतरी चालू आहे. बहुतेक कोणीतरी मॅच जिंकली आहे. ओके, थोडा पहिला फोकस चालू आहे. तर फोकसमध्ये राहता फक्त शार्टे चालू आहेत तिथं. मुंबईच्या बसस्टॉपला ना असे डिस्प्ले लावले आहेत. ओके, बसस्टॉपच्या वरती. तर आपल्या देगलूरला पण कधी येईल असं. तर कोणाला काय वाटतं की भाई किती दिवसानंतर येईल असा सिस्टम. जर ज्यांना वाटत असेल की किती दिवसानंतर असा सिस्टम येईल देगलूरमध्ये पण, हे बघा असं कधी येईल तर त्यांनी कमेंट करा. मरीन ड्राईव्ह बघून झाल्यानंतर आम्ही गेलो ग्रँड रोडला टॅक्सी पकडून, कारण तिथं आम्हाला घ्यायचे होते एम्प्लिफायर. ग्रँड रोडचं काय शूट केलं नाही, कारण डोक्यामध्ये वेगळं चालू होतं. भावतावचं एकदम वेगळंच चालू होतं. त्यामुळे तिथं काय शूट नाही केलं. मग डायरेक्ट आम्ही आलो CSTच्या मध्ये गेल्यानंतर एवढं भारी इंटेरियर होतं की म्हणजे बघता असं वाटत होतं की किती वेळ पण बघत राहू. आणि पुढं आल्यानंतर मग हा भया बघू शकता कसा सामान घेऊन येतोय खांद्यावर. आणि दुसरी पिशवी आहे शेखरच्या खांद्यावर. रात्रीचे 12 वाजतात आणि ट्रेनमध्ये बघा गर्दी किती आहे. तर विचार करा संध्याकाळी 7-8 वाजता किती गर्दी असेल. ओके, आता काहीच फेक नाही, जे आहे ते खरंच आहे. ओके, तर कल्याणची पब्लिक बघू आता किती इमानदार आहे. काय होतं बघू. स्कॅम काय केलं माहिती का, एक शेखरने गाडीवरती मशीन ठेवलेली, ड्रिल मशीन ठेवलेली, म्हणजे पार्किंगमध्ये लावली गाडी आणि तसं ठेवून आला गाडीवरती. आता बघू की गाडीवरती ती मशीन आहे की नाही. चावी कुठे? इथं चावी. ओके, आता बघू ड्रिल मशीन आहे की नाही. आणि बघू आता काय होईल. आणि याला बघण्याला थोडा समाधान आहे की मशीन कशी ठेवायची का नाही, कुठं ठेवायची, कोणाच्या भरशावर ठेवून काय नाही बाई. मशीन ठेवून आला गाडीवर. बघू. ओके, कुठे नाही ही नाही रे. कुठे? हा, ओ भाई साहब मशीन आहे. शपथ मी खोटं नाही बोलत आहे. मशीन आहे इथं. मस्त नाही रे, एक नंबर. काय लॉयल्टी आहे कल्याणच्या लोकांमध्ये, खतरनाक. म्हणजे कोणी कोणाचं काही उचलून घेऊन नाही जात. ओके, तर आलो घरी. सामान वगैरे आणला. ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. असं सपोर्ट करत राहा. पूर्ण ब्लॉग बघा. तर मित्रांनो एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.